चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी रेकेट प्रकरणात मुख्य सूत्रधार रामकृष्ण सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा याची भूमिका निर्णायक असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे। कंबोडिया आणि भारतात अवैधरित्या किडनी प्रत्यार्पण करणाऱ्या या रेकेटचा तो प्रमुख दुवा होता। डॉक्टर कृष्णाच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना आर्थिक आमिष दाखवून किडनी विक्रीस प्रवृत्त करण्यात आले। सहारोपी हिमांशु भारवदाज यानेही जुलै 2022 मध्ये आर्थिक अडचणीमुळे स्वतःची किडनी डॉक्टर कृष्णाच्या माध्यमातून विकल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी, दिल्ली येथील डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांनी अवैधरित्या किडनी प्रत्यार्पण केल्याचे निष्पन्न झाले आहे। मुख्य आरोपी डॉक्टर कृष्णा आणि हिमांशु भारवदाज यांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तामिळनाडू व दिल्ली येथे रवाना झाली आहेत। ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी 31 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली।